पंचायत समितीचे सभापती महोदय स्टेजवर. पंचायत समितीचे सर्व सन्माननीय सभापती महोदय आपण व्यासपीठावरती यायचं. फक्त सभापती आपण स्टेजवर यायचं. सर्वांना विनंती आहे आपल्या जागेवर आपण आहोत. दुःख या डोळीत येते धुंद कामगाडी लक्ष लक्ष रक्तामधल्या पेटवामध्ये वेदनाची वाची येथे साधनाच झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली आयुष्याची मशाल पुन्हा एकदा पेटती करणार आहोत. खरं तर अंधाराला कवटाळून प्रकाशाची वाट कधी दिसत नसते. तेव्हा जीवनामध्ये उन्नतीची पहाट फुलवायची असेल तर प्रकाशावर प्रेम करणारी माणसं अंतर्यामी जपावी लागतात. ज्यांनी प्रकाशावरती, ज्यांनी विकासावरती, ज्यांनी प्रगतीवरती प्रेम केले या सर्व जनमान्य मान्यवर लोकप्रतिनिधींच्या शुभ हस्ते आपण या कार्यक्रमाचं सुंदर असं दीप प्रज्वलित करून उद्घाटन करतो आहोत. उपस्थितांना विनंती करेन दीप प्रज्वलनाच्या निमित्तानं परत एकदा आपण जोरदार टाळ्यांची दाद द्यायची आहे. कारण सुंदर शुभ सुरुवात आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची आजच्या दिनी आपण करतो आहोत. आपला जीव धाराशिव विजन 2030 खरं तर हा गौरवशाली उपक्रम ज्याच्या संकल्पनेतून आपण साकार करतो आहोत त्या जिल्हा परिषदेच्या सन्माननीय अध्यक्षा अर्चनाताई पाटील आणि त्यांना हे बळ दिलेलं आहे या सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्याला संपूर्ण राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आदरणीय आमदार श्री जयकुमारजी गोरे साहेब. सर्व मान्यवरांचे विशेष आभार. आपल्या सर्वांना आम्ही स्थानापन्न होण्याची आराध्य दैवत विठ्ठल रखुमाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा एक गौरवशाली जिल्हा तो म्हणजे धाराशिव. ग्रामीण विकासाच्या माध्यमातून गावागावात परिवर्तनाची नवी दिशा देणार आहे. ग्रामविकासाला आधुनिक दृष्टिकोन देणारा असं हे अभ्यासू नेतृत्व आषाढी वाडी सारख्या कोट्यवधींच्या श्रद्धेच्या सोहळ्यात वारकऱ्यांच्या सेवेला सर्वोच्च स्थान देत पांडुरंग आणि वारकरी यांच्यापेक्षा कोणीही मोठा नाही ही भूमिका सन्माननीय जयकुमारजी गोरे साहेबांनी ठामपणे मांडली. वाहतूक, स्वच्छता, आरोग्य, सुरक्षा आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनाला नवं बळ देणाऱ्या असं लोकाभिमुख व्यक्तिमत्व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावर संपन्न होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या धाराशिवच्या या नगरीमध्ये आपण त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत करूया. सातारा जिल्ह्यातील मानखटाव तालुक्याला पाणीदार करण्याचं सौभाग्य ज्यांना लाभलं. राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे मंत्री म्हणून ज्यांनी राज्याच्या ग्राम स्वराज्याचा संकल्प सिद्धीस नेण्याचा या ठिकाणी संकल्प केला आणि ते आज तुरुंगात घेऊन जात आहे. असे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय सन्माननीय ग्रामविकास पंचायत राज विभागाचे मंत्री नामदार जयकुमारजी गोरे साहेब यांचा सन्मान या निमित्तानं आपण केला. यानंतर कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले सन्माननीय आमदार दादा जगजितसिंहजी पाटील साहेब, उपाध्यक्ष महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन तथा विधानसभा सदस्य तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राणा जगदीशसिंह चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील यांचा यानंतर आपण सन्मान करणार आहोत. महाराष्ट्राची उलस मामिनी असलेली आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेली ज्यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी भवानी तलवार अर्पण केली अशा कुलस्वामिनी आई तुळजा भवानीची प्रतिमा देऊन आपण सन्माननीय मंत्री महोदयांचं व्यासपीठावर स्वागत आणि यथोचित सन्मान सत्कार करतो आहोत. हीच आपण
सन्मान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद धाराशिव चे प्रकल्प संचालक श्री अनुपजी शेंगुरबार साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आहे. यानंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत ग्रामीण शिक्षण आरोग्य विकासासाठी नवे विचार नवे नियोजन मांडणारं हे नेतृत्व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सन्माननीय अर्चनाताई पाटील यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होतोय. महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये जनहिताच्या प्रश्नांना अभ्यासपूर्ण मांडणी करणारे आणि लोककल्याणाचा ध्यास जपणारे यानंतर सहाय्यक आयुक्त सचिजी कवले साहेब यांना विनंती आहे आपण समाज कल्याण विभागाचे सभापती विश्वास कौगणे साहेबांचं या निमित्तानं स्वागत करायचं आहे. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय सभापती महिला आणि बाल कल्याण विभागाचे पूजाजी शिंदे मॅडम उपस्थित आहेत. श्रीमती पल्लवी गवळी सहाय्यक गट विकास अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा धाराशिव आपणास विनंती आहे. या निमित्तानं सौ पूजा तुषार